नमस्कार, मी अमर जगताप, एज्युकेशनल कोच। 21 वर्षापासून मी या टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे आणि 21 वर्ष मला मुलांच्या संपर्कात राहण्याची संधी मिळाली, मुलांचा सहवासात राहण्याची संधी मिळाली, त्यांच्याकडून त्यांना खूप काही देण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकण्याची सुद्धा संधी मिळाली। म्हणून मी त्यांची मानसिकता बऱ्यापैकी ओळखतो। म्हणून मी आपल्या या चॅनलवरती जे माझ्याकडे आहे, माझा जो अनुभव आहे, तर तो मनापासून आपल्या मुलांना जे आहे, तुमच्या मुलांना त्यांच्या घडवणुकीमध्ये, त्यांच्या घडणीमध्ये माझा अनुभव कामी यावा म्हणून मी आपल्याला या माझ्या चॅनलवर पॅरेंटिंगच्या टिप्स देत असतो, पालकत्वाच्या टिप्स देत असतो। तर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर। आजचा व्हिडिओ जो आहे तर तोही अशाच एका पॅरेंटिंग टिप्सच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ असं म्हणावं लागेल। तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये काय आहे, तर आजचा व्हिडिओ हे अशा इतक्या महत्त्वाच्या विषयावरचा आहे की मुलं नेमके कसे, त्यांची घडवणूक कशी होते, त्यांचा आदर्श नेमकं कोण असतं, त्या मुलांची जी विचारधारा आहे तर ही कुठून कशी तयार होते आणि त्यांच्या विचारामध्ये नेमकं काय येतं किंवा कुठून येतं, कुणाचा प्रभाव त्यांच्या विचारावर पडतो, मुलं नेमकं कुठून शिकतात गोष्टी आणि या संदर्भातले जे आहे त्यांचं नेमकं कॅरेक्टर कसं बनतं, त्यांचे स्वतःबद्दलची ओळख कशी तयार होते, ते स्वतःला नेमकं कसं बदलत, म्हणजे त्यांचं ते स्वतःला कसं समजतात आणि ते काय व्हावं असं त्यांची स्वप्न कशी ते त्यांच्यामध्ये तयार होतात, तर ते कुठून होतात, कुणामुळे होतात, तर या सगळ्या बाबींची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ हा अतिशय युजफुल आणि खूप खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आजचा हा व्हिडिओ जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला बरंच काही या व्हिडिओमधून शिकता येईल आणि शिकण्याचा तुम्हाला जो आहे तर तो अनुभव आलेला असेल। चला तर मग मी अमर जगताप आपलं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि सुरू करूया आजचा आपला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। माझ्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकवर्ग सर्वांना मी पाहत असतो, बरेच पालक मला भेटतात, बरेच विद्यार्थी मला भेटतात, त्यांचे प्रश्न असतात। बरेच वेळा काय असतं, सर माझा जो मुलगा आहे तर तो माझा ऐकतच नाही, किंवा माझा जो मुलगा आहे तर तो वेगळंच काहीतरी शिकलेला आहे, वेगळंच कुठून तरी काहीतरी शिकून आलाय, बऱ्याच अशा प्रकारच्या, म्हणजे ह्याची सवय अशीच आहे, याचं बोलणं असंच आहे, किंवा तो मला असं बोलतो, असं काहीतरी करतो, म्हणजे अशा प्रकारचे जे समस्या जे आहेत तर ह्या कुठून तयार झाल्या, तर ह्या खरं सांगायचं म्हणजे आता तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, परंतु बऱ्याच गोष्टी ज्या आहेत किंवा बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 90-95% हे मुलं जर कुठून शिकत असतील तर पहिली गोष्ट सुरुवात आपल्या घरून होते। घरातले वातावरण आणि आई वडील मुख्यतः त्यांच्याकडून मुलं जास्तीत जास्त शिकत असतात। जेव्हा तुम्ही बऱ्याच वेळा मी बघितलं की पॅरेंट्स खूप चुका करतात। खरं सांगायचं म्हणजे एखादी आई, मुलगा आपला कसा आहे याच्याबद्दल जसं कुणाच्या लेडीजमध्ये जेव्हा चर्चा असते ना, तर तेव्हा काय करतात, तेव्हा बऱ्याच वेळा म्हणतात, एखाद्या स्त्रीनं कौतुक केलं, तिच्या मुलाचं काहीतरी सांगत असेल तर या सुद्धा बाई सांगतात आणि मग सांगताना काय म्हणतात, हां आमचा हा डॅडॅश हा खूपच खोडकर आहे, आमचा हा डॅडॅश खूपच ओरडतो, हा खूपच असा करतो। आता बऱ्याच वेळा काय होतं, मुलांना त्यांची ओळख नसते, आपणही तयार करतो। तुम्ही जेव्हा जे काही सांगता मग त्यांना तेही विचार करतात, अरे असं का, मी ओरडतो, आमचा हा डॅडॅश मुलगा खूपच खातो, आमचा हा डॅडॅश म्हणजे अभ्यासच करत नाही। म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, त्या मुलांच्या डोक्यात जे नाही ते तुम्ही घुसळता आणि त्यांना त्याची ओळख करून देता आणि मग ते हळूहळू त्यांच्या मनावरती तुम्ही जेव्हा परत आणखी आज या बाईला सांगितलं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच कुणाला तरी सांगितलं, पुन्हा नंतर शेअर केलं, याच्यामुळे मग दोन गोष्टी काय होतात, त्या मुलाला पण एक तर माहिती नसलेली गोष्ट माहीत होते आणि दुसरी गोष्ट काय होते की त्या मुलाला तुम्ही नेमकं त्या तिसऱ्या व्यक्ती समोर सांगितल्यामुळे थोडे अपमानास्पद किंवा कुठंतरी
वेगळं भावना पण तुमच्याबद्दलची तयार होते. तर ही गोष्ट टाळली गेली पाहिजे. मुलं काय आहेत किंवा काय नाही हे ठीक आहे तुमच्यापुरतं. हां, जर मुलाचं एखाद्या वेळी जर हे होत असेल तर त्यांचं थोडंसं त्यांना प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने. चांगली गोष्ट असेल तर तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे, वाईट गोष्ट असेल तर ती वाईटच आहे, तिला तिथं रोखण्याचंच काम केलं पाहिजे. पण दुसऱ्यासोबत बघा, प्रत्यक्ष मुलांना बोललेलं हे कधीही मुलांना आवडतं बरं का. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्यांचं चुकतं, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना ते सांगता तर हे त्यांना आवडतं. पण तुम्ही तिसऱ्याच कोणाकडे तरी काहीतरी त्यांच्याबद्दल सांगताय, आमचा मुलगा खोडकर आहे किंवा आमका आहे तमका आहे, हे असं ते तसं, असं तुम्ही दुसऱ्यांची जेव्हा हे करता किंवा त्यांचा अपमान करता तेव्हा मुलांना ते बिलकुल आवडत नाही. तुमच्याबद्दलची त्यांच्या मनामध्ये अतिशय वेगळी भावना तयार होते त्या ठिकाणी. म्हणून तशी कधीही गोष्ट करू नका. आणि जे नसलेल्या गोष्टी, त्यांचे निगेटिव्ह पॉईंट्स त्यांच्या समोर शेअर करू नका. त्यांना म्हणू नका की आमचं असं असं आहे. नाही, जे जे तुम्हाला त्याच्या मुलांमध्ये तुमच्या पॉझिटिव्ह दिसतं ते त्यांच्यासोबत शेअर करा, किंवा ते पॉझिटिव्ह दुसऱ्यांसोबत शेअर केलं तरी चालेल. मुलांना इतकं छान वाटतं त्यावेळी. मुलं तुमच्या त्या जे पॉझिटिव्ह थोडाफार असेल, समजा उदाहरणार्थ तुम्ही जर म्हणालात एखाद्या वेळी जर असं घडलं की तुम्ही म्हणालात माझा डॅश माझा छोटा मुलगा, माझा मोठा मुलगा किंवा माझा हा मुलगा जो आहे ना तो अभ्यास खूप करतोय, असं म्हणलं की त्याला हुरूप येतो, त्याला चांगलं वाटतं. आणि तुम्ही पाहाल याचा याचा परिणाम असा होतो की मुलाला त्याच्यामध्ये खरंच खूप छान मजा येते. त्याला लक्षात येतं की मी थोडा अभ्यास केला तर माझं एवढं कौतुक झालंय, मी अजून अभ्यास केला तर काय होईल, अजून मला जास्त माझं कौतुक होईल. मग मुलगा जास्त अभ्यास करायला लागतो. मग असंच हे झालं एक उदाहरण. पण असंच आपण जर दुसरेही उदाहरण आपण म्हणजे दुसऱ्याही गोष्टीबद्दल जर आपण असं त्याच्या जे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये येतात तर ते जर तुम्ही म्हणजे त्यांच्या समोर डोळ्यात डोळे घालून छान करतोय बाळा म्हटलं तर काय वाईट होणार आहे का? उलट त्याच्यातून चांगलं खूप काही त्याला प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये खरंच बदल होणार आहे. तसंच दुसऱ्यासोबत जर तुम्ही शेअर केलं, निगेटिव्ह शेअर करता तेव्हा निगेटिव्हच परिणाम होतो. पॉझिटिव्ह का शेअर करत नाही? मग पॉझिटिव्ह शेअर केलं तर त्याचा परिणाम त्या मुलावरती अतिशय चांगला होतो. मग याच्यातून काय आहे, मला सांगायचं तात्पर्य याच्यामध्ये असं आहे की तुम्ही मुलाला जसं पाहिजे तसं जर तुम्ही बनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तसं प्रॅक्टिकली तुम्हाला त्याच्याबद्दल तसं बोलावंही लागेल, त्या पद्धतीचं तुम्हाला त्या मार्गावरून परिक्रमण करावं लागेल. त्या मुलांना तशी जाणीव तयार करून द्यावी लागेल किंवा तशीच विचारधारा त्यांच्या मनामध्ये तुम्हाला तयार करावी लागेल, तरच ते तसे होतील. पण आता तुम्हाला त्यांना खूप मोठं चांगला विचारवंत, चांगला विचार करणारा माणूस बनवायचा आहे. तुम्हाला जे काही बनवायचं आहे, तुमची जे काही त्यांच्याबद्दल अपेक्षा असेल मुलांबद्दल ते बनवायचं असेल तर त्या पद्धतीचंच तुमचं बोलणं असलं पाहिजे. तुमचं पॉझिटिव्ह त्यांच्या मुद्द्यांना प्रोत्साहन देण्यावरती असलं पाहिजे. त्यांच्या पॉझिटिव्ह जे कृती आहेत, सकारात्मक कृती जे आहेत तर त्या सकारात्मक कृतींना कसं वाढवता येईल याच्यावर भर असला पाहिजे, ना की निगेटिव्ह पॉईंट्स किंवा नकारात्मकतेकडे तुमचा कल असला पाहिजे. नकारात्मककडे जर कल असेल, तुम्ही नकारात्मक बाबी जर त्यांना माहिती नसलेल्याही नकारात्मक बाबी, कारण मुलं इतकी मोठी नाहीत बऱ्याच वेळा की त्यांना आपण काय नकारात्मक करतो ते त्यांना लगेच कळतंय. आणि जर कळलं असतं तर मायबापांना पुन्हा कशाला त्यांना सांगावं लागलं असतं की नाही हे चुकीचं आहे, हे नको करू, किंवा त्यांनी पण कळलं असतं तर त्यांनी कशाला केलं असतं. त्याचे परिणामही बऱ्याच वेळा त्यांना सहन करावे लागतात. मग त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये याचा अर्थ. मग तुम्हाला मात्र ते माहिती आहे की ते निगेटिव्ह आहे ही गोष्ट, तर फक्त मग काय की हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही ती निगेटिव्ह गोष्ट त्यांना त्यांच्या देखत म्हणू नका, टाळा ती म्हणण्याचं, किंवा दुसऱ्या कोणासोबत तरी शेअर करू नका, जेणेकरून त्यांचं जे आहे तर खच्चीकरण होईल, त्यांना ती नसलेली गोष्ट माहीत होईल आणि त्यांना अपमानास्पद वाटेल. हे करू नका. त्याच पद्धतीचं मग ते बनतील. आणि मग दुसरी गोष्ट काय करायची आहे, ही करायची नाही हे पाहिली तर करायचं काय नेमकं आहे, तर त्यांचं जे काही सकारात्मक त्यांच्यामध्ये आहे, जे काही चांगलं बोलणं असेल, चांगली कृती असेल, चांगल्या गोष्टी ते सवयी असतील, चांगलं गुणात्मक तुम्हाला काही त्यांच्यामध्ये दिसलं असेल, किंवा जे काही आहे एखादा संस्कार चांगला तुम्हाला निदर्शनास आला त्याचं कौतुक करा. कौतुक त्या गोष्टी, चांगल्या गोष्टींचं कौतुक झालं पाहिजे. आणि त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दुसऱ्यांसोबत जर शेअर झाल्या समोर त्यांच्या, तर मुलांना खूप
खूप चांगलं वाटतं. निगेटिव्ह शेअर केलेलं त्यांना बिलकुल चांगलं तर वाटतच नाही, पण अतिशय त्यांना खच्चीकरण करणारं असतं आणि त्यांना खूप वाईट वाटतं. म्हणून ही गोष्ट टाळली पाहिजे. मग याच्यातून आता आपल्याला काय शिकता येते की आपण मुलांना नेहमी आपल्याला जर वाटत असेल की आपली मुलं मोठी झाली पाहिजे, आपली मुलं अमुक अमुक अशा पद्धतीच्या मोठ्या या गोष्टीला त्यांनी याच्यात सक्सेस मिळवलं पाहिजे, मोठ्या गोष्टीमध्ये ह्या अमक्या गोष्टीत मिळवलं पाहिजे, तर त्याच पद्धतीचा तुमचा त्यांना जे त्यांच्यासोबत जे बिहेवियर आहे तर त्याच पद्धतीचं बिहेवियर सुद्धा तुम्हाला करावं लागेल. नाहीतर आपल्या बोलण्यात आपल्या जे अपेक्षित आहे ते वेगळं आहे आणि आपली कृती मात्र वेगळी आहे. असं जर विसंगती तुमच्या कृतीमध्ये आणि त्यांना वागवण्यामध्ये जर असेल, बोलण्यामध्ये आणि कृती या तुमच्या वाटण्यामध्ये, तुमच्या स्वप्नांमध्ये तुम्ही त्यांच्याबद्दल अपेक्षा ज्या असणाऱ्या अपेक्षांमध्ये आणि तुमच्या कृतीमध्ये किंवा तुमच्या त्यांना वागवण्याच्या बिहेवियरमध्ये जर तुमच्या वेगळं हे असेल, विसंगती निर्माण होत असेल, तर हे मुलांच्या घडणीसाठी किंवा घडणीमध्ये अतिशय हानिकारक बाब आहे असं या ठिकाणी मला वाटते. मग आपल्या लक्षात ही गोष्ट आलीच असेल की मुलांना कशा पद्धतीने बोलायचं आहे, कशा पद्धतीने वागायचं आहे आणि त्याचा परिणाम मग कसा होऊ शकतो. तर म्हणून आजच्या कन्क्लुजनमध्ये आज मी तुम्हाला थोडंसं आणखी थोडंसं त्या मुद्द्यावरती घेऊन जातो की मुलांना काय करावं लागेल. मुलांना चांगल्या गोष्टीचं सकारात्मक तुम्हाला मुलांबद्दल बोलावं लागेल आणि नकारात्मक टाळावं लागेल. बरोबर, कारण याच्यातूनच त्यांचा विकास होणार आहे आणि त्यांची जी प्रतिमा आहे तर त्यांची स्वतःची जी ओळख आहे तर ती त्यातून निर्माण होणार आहे. बरोबर, तर या व्हिडिओमध्ये मला ही गोष्ट आपणास सांगायची होती आणि म्हणून याच्यातून बरंच काही एवढ्याच गोष्टीमधून आपल्या मुलांमध्ये आपण जर त्या पद्धतीने केलं तर बरंच काही त्यांच्यामध्ये विकास होऊ शकतो, बरंच काही त्यांची घडवणुकीमध्ये ही मदत आपल्याला होऊ शकते. तर या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं होतं. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मग इथंच थांबूया. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे किंवा याच्याही पेक्षा आणखी चांगले व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असतील तर या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जे येणारे व्हिडिओ आहेत तर त्यांना सुद्धा पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकाल. तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटन दाबल्याच्या नंतर तुम्हाला बेल आयकॉन दिसेल ते सुद्धा त्या ठिकाणी दाबायला विसरू नका. आणि आपण जे व्हिडिओ पाहिला तर त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद.